आजवर तुम्ही महिला पायलट, महिला चार्टर्ड अकाउंटंट बघितली असेल, ज्या स्वतःच्या जिद्दीवर इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकल्या आहेत. आजच्या पिढीतील तरुणाई शेतीला हमीभाव नाही म्हणून रोजगारासाठी आपली शेती, गाव सोडून एका मोठ्या शहराकडे वळताना आपण बघत असतो. पण मात्र अशा परिस्थितीत लातूरच्या एका महिलेनं पारंपरिक सेंद्रिय गुळाची शेती करून लाखो रुपये कमावलेत. तर ही कहाणी आहे लातूरच्या कुंटेगावमधील मोहिनी कोल्हे या 35 वर्षीय महिला शेतकऱ्याची. या महिलेनं रासायनिक शेतीला बगल देत पारंपरिक आणि सेंद्रिय शेतीकडे कल दिलाय. स्वतःच्याच 5 एकर शेतीमध्ये सेंद्रिय ऊस आणि त्यापासून सेंद्रिय गुळ निर्मितीचा उद्योग मागच्या 10 वर्षापासून उभा केलाय आणि तो व्यवसाय ती यशस्वीरित्या चालवत आहे. माझं नाव मोहिनी एकनाथ कोल्हे, राहणार खुंटेगाव, तालुका औसा, जिल्हा लातूर. आम्ही सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने, रासायनिक पद्धतीने शेती करत होतो. तर आम्हाला मनावं तसं उत्पन्न भेटत नव्हतं आणि खर्च जास्त होत होता. म्हणून आम्ही सुभाष पाळेकरांच्या ट्रेनिंगमधून आम्हाला असं सुचलं की असं सांगितलं गेलं की तुम्ही झिरो बजेट शेती करा, म्हणजे तुम्हाला उत्पन्न जास्त निघेल आणि खर्च कमी होईल. एखाद्या गोष्टीत आपलं कुटुंब आपल्या पाठीशी असलं की आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी आपण साध्य करू शकतो असं म्हटलं जातं. आणि तसंच काहीसं मोहिनी कोल्हे यांच्या बाबतीत घडलंय. 2014 पासून उभारणी केलेल्या या मूळ व्यवसायात त्यांनी सध्या चांगलंच मार्केट धरलंय. पुणे, मुंबई, सोलापूर, संभाजीनगर या भागात देखील त्या सध्या गुळ पुरवठा करत आहेत. आपल्या शेतीत सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड करून वर्षकाठी 8 ते 10 लाख कमवून त्यांनी महिला कर्तृत्वाला एक उच्च स्थान दिलंय. 2014 पासून सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही ऊसाचं उत्पन्न घेतलं आणि त्या ऊसाला गाडूळ खत, पुन्हा शेणखत अशा प्रकारचे खतं देऊन त्याला जीवामृत हे ड्रीप वाटे सोडायचं आणि ऊसाचं उत्पन्न घ्यायचं असं ठरवलं. पण आम्हाला वाटलं की ऊसाचं उत्पन्न घेऊन आपण गुळ पण आणि काकवी बनवलं तर आपल्या गुळाला आणि काकवीला पण खूप चांगला भाव भेटेल असं आम्हाला समजलं की ऑर्गॅनिक पद्धतीने जर बनवलं तर तुमच्या गुळाला आणि पाकाला पण चांगली मागणी मिळेल असं समजल्यामुळं आम्ही करायला सुरुवात केली. आणि आमच्या गुळ काकवी बनवल्यानंतर आमच्या शेजारच्या 2 व्यक्तींनी घेऊन गेले आणि त्यांना असं समजलं की ह्या गुळाला आणि काकवीला चांगल्या प्रकारची चव आहे. म्हणून त्यांनी दुसऱ्या ग्राहकांना पण सांगितलं की हे गुळ आणि काकवी ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेला आहे आणि तुम्ही हे घेऊन जाऊ शकता असं सांगितले. मग आम्हाला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे ग्राहकांचा. त्यांना आम्ही 10 किलोचे आणि 5 किलोचे आणि किलोचे डाग बनवून देतो. तर आमचा गुळ शेजाऱ्यापर्यंत, गावापासून लातूरपर्यंत, लातूरपासून पुन्हा मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी आमचा गुळ विकला जातो. त्यांना 5 किलो, 10 किलो, 1 किलो देत आम्हाला असं समजलं की छोट्या आम्ही त्याचबरोबर आम्ही छोट्या वड्या पण बनवल्या आणि गुळ पावडर ह्याची पण मागणी खूप वाढायला लागली. इथूनच थेट शेतकरी ते ग्राहक जोडल्यामुळं आम्ही इथूनच येऊन ग्राहक आमचे 25-25, 20-20 किलो गुळ घेऊन जातात. आम्हाला असं समजलं की ग्राहकांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून आम्हाला पण खूप समाधान वाटते. कारण की शेतकरी आधुनिक शेती करता पारंपरिक शेतीकडे वळून रासायनिक शेती न करता पारंपरिक पद्धतीने ऑर्गॅनिक शेती केली तर फारच उपयोगी राहील आणि त्यांनी सगळ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करावी. कोणत्याही व्यवसायात नियोजन फार महत्त्वाचं असतं, मग ते शेती असो किंवा एखादा मोठा बिझनेस. मोहिनी कोल्हे यांच्या या कामगिरीला साम टीव्हीचा सलाम. मागणीनुसार उत्पादन आणि वातावरणानुसार शेती हे तंत्र ज्याला कळलं तो मोहिनी कोल्हे यांसारखं नक्कीच यशस्वी कामगिरी करू शकेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.